तर ही दृश्य आपण पाहतोय हिंगोलीत। आता जरांगेंची ही मिरवणूक निघालेली आहे। जनजागृती शांतता रॅली आहे ही। हिंगोली दौरा आहे आज मनोज जरांगे यांचा आणि मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सध्या या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आजपासून मनोज जरांगे हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। मराठवाड्याचा ते दौरा करतात आणि हिंगोलीतली ही दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे यांची जनजागृती शांतता रॅली सुरू झालेली आहे। जरांगेंचा मराठवाडा दौरा आजपासून सुरू झाला आणि या दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी अनेकांना आवाहन देखील केलं होतं। आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी व्हा असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं आणि आजपासून त्यांचा मराठवाडा दौरा सुरू झालेला आहे। अगदी स्त्रिया, पुरुष, लहान मुलं देखील या जनजागृती शांतता रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। हे भगवं वादळ जे आहे ते आता हिंगोलीमध्ये दाखल झालेलं आहे। पूर्ण मराठवाड्याचा दौरा जरांगे करणार आहेत। शांतता जनजागृती रॅली या रॅलीचं नाव आहे आणि मनोज जरांगे या ठिकाणी आहेत। छगन भुजबळांना थोडा तेवढा आधी एकमेकाच्या पुढे आंदोलन उभा करायचे, खुनशीपणानं वाद करायला लावायचे, हे त्याला ना आधी सभा घ्यायच्या, यलगार सभा घ्यायच्या, मुद्दाम होऊन मध्ये यायचं, हे त्याला सवय। तो कोणाला सांगून त्यांच्याच कार्यकर्त्याला सांगून रॅलीमध्ये गालबोट लावू शकतो। त्याला 100% ती सवय। फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, कारण त्याला सवय। जर कुठं गालबोट लागलं त्याला जबाबदार छगन भुजबळच असणार आहे। हो, आणि तो सरकारमध्ये असल्यामुळं त्याला गृहमंत्री आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब सुद्धा जबाबदार असणार आहेत। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नाही, महाराष्ट्रामध्ये ॲनालिसिस करणारी आपली प्रशासन नाही। शिक्षा होईल ना त्यांना ते तर तसं करत असतील तर। इथं प्रशासन नावाची गोष्ट आहे की नाही, कायदा आणि सुव्यवस्था हँडल करणारी। त्यांच्यावर रिपोर्ट गेले असतील ना, ते करतील ना प्रतिकात्मक कारवाई भुजबळ साहेबावर, स्थानबद्ध करतील, त्यांना तिथं काय लॉकमध्ये हे करतील। काळजी आहे ना प्रशासनाला। उगा बेछूट आरोप करायचे कोणावर तरी, काहीतरी त्याला लॉजिक असावं।